नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांचे। ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय आणि त्याचबरोबर आराध्य देव म्हणजे गणपती बाप्पा, त्याचा येत्या 14 सप्टेंबर रोजी त्यांचं आगमन होणार आहे। त्याचबरोबर त्यांचं विसर्जन अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला मुंबई, वसई विरार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो। आज वसई विरारमध्ये आपण उपस्थित आहे। वसई विरारच्या महानगरपालिकाच्या महासभागृहामध्ये आपण उपस्थित आहे। त्याचबरोबर इकडचे जे सार्वजनिक मंडळ आहे त्यांची मीटिंग आज वसई विरार महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या समोर करण्यात आलेली। ज्या मिरवणूकमध्ये येता जाता जे समज त्या संदर्भात त्यांनी थेट महापौरांशी चर्चा केली। कशा प्रकारे पुढे नियोजन असणार आहे सर्व गोष्टी आपण नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू। आता आपण जेव्हा सार्वजनिक मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू। ज्या प्रकारे आपण सांगण्याचं तात्पर्य का गेले अनेक वर्षापासून जो मंडळ ह्या वसई विरारमध्ये स्थापना केलेला आहे त्यांचा कशा प्रकारे एक हाल होतो, आता येता पर्यावरण जपायसाठी लोकांना अत्यंत मोठ्या प्रमाणात त्रास होतो, या सर्व गोष्टी आपण नक्कीच तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू। धन्यवाद। बघा, दरवर्षी सालाबादप्रमाणे या देखील वेळी की गणेशचं आगमन आणि संबंधित आपल्याला ज्या ज्या काही कामं करायचे आहेत, महापालिकेला आहेत, पोलिसांना आहेत, MSCBला आहे, शासकीय सगळ्या विभागांना, त्यासाठी जी मंडळं आहेत आणि शासकीय कार्यालय अधिकारी यांच्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती। काही सूचना असतील, काही अडचणी असतील, त्यातनं कसा मार्ग काढू शकतो, काय करू शकतो, त्यासंबंधी आपण ही बैठक घेतो नेहमीप्रमाणे। आणि बैठक घेतली, त्यामधील रोड असेल, लाईट असेल, परवानग्या असतील, जाहिराती असतील, मूर्तीची उंची असेल, विसर्जन कुठे करू शकतो, कुठे करू शकत नाही, कृत्रिम तलाव कसे करता येतील, विसर्जनाच्या दिवशी आपल्याला काय काय करता येईल, शाडूची मूर्ती आहे, POPची मूर्ती, या सगळ्या विषयावर याच्यात चर्चा झाली। का ज्याप्रमाणे जाहिरात करताना जाहिरात कर भरावा, कशा परवानग्या घेण्यात यावा, तुम्ही प्रसाद वाटप करणार असाल मोठ्या प्रमाणामध्ये तर तुम्हाला कुठच्या परवानगी घ्यायला पाहिजेत, त्या सगळ्या बाबत या बैठकीमध्ये मंडळाने आपले विचार मांडले आणि त्यांना जे काही उत्तरं मिळाली किंवा त्याच्या काही अडचणी असतील त्याबाबत चर्चा झालेली आहे। बघा, पालिकेकडनं म्हणून मी सांगितलं का रस्त्यामध्ये कुठेही अडचण राहणार नाही आगमनाला, हा प्रयत्न असणार आहे। अनेक गणपती मंडळांनी भर रस्त्यामध्ये मंडप बांधलेला आहे, गणपतीला विरोध नाही पण रस्ता पूर्णपणे कॅप्चर केला नाही। बघा, त्याच्यामध्ये असं आहे का हायकोर्टाचा निर्णय आहे त्याप्रमाणे जेवढा रस्ता मोकळा ठेवायचा आहे तेवढा तुम्हाला ठेवायला लागणार आणि त्याचवेळी तुम्हाला पोलीस परवानगी मिळेल। महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर एक मंडप आहे, तो काल मी पाहिला रस्त्यात आहे, त्यावर आपण त्यांना आत्ताच काही नोटीस देणार आहोत। बघा, ती परवानगी घ्यायला येतील तेव्हा जेवढा त्यांनी रस्ता मोकळा ठेवायला पाहिजे तेवढा ठेवूनच त्याला परवानगी दिली जाईल। अर्जुन शंकर खैरे, मी गणाध्यक्ष मित्रमंडळाचा अध्यक्ष, वसई दिवाणमान। कोणत्याही परिस्थितीमध्ये ते सगळे रस्ते सुधारवण्यात येतील आणि ते कोणत्याही प्रकारचं आपल्याला अडचण होणार नाही किंवा कोणत्याही मूर्तीला कधी धक्का लागणार नाही, त्याबद्दल त्यांनी आम्हाला क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी की अशा पद्धतीने तुम्ही। आणि दुसरं त्यांनी गणेश चतुर्थी कसं साजरा करायचा, कसं नाही, काय कृत्रिम तलावाचं महत्त्व आणि कशा पद्धतीने ते एक्झिक्यूट होईल गणपती सुरू झाल्यापासून ते विसर्जनपर्यंतचा, मग ते आपल्याला ते ह्याच्यातून कळून आलं आहे की काय काय आणि भरपूर मंडळ लोक आता इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांनी आपले प्रॉब्लेम सांगितल्यामुळे आम्हाला पण त्या गोष्टी कळल्यात की हाच मोस्टली सगळ्यांचे प्रॉब्लेम तेच होते, रस्ते, पाणी आणि विसर्जन कुठे करायचं आणि कसं करायचं त्याच्याबद्दल ते त्यांनी आम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे की ते आत्ता आगमनापासून ते विसर्जनापर्यंत ते कसे क्लिअर करतील ते आम्हाला क्लिअर करून दिलं आहे त्यांनी। आता आगमनाच्या दिवशी जे झालं तिकडे ते लांबचा रस्ता होता बरोबर, पण तिकडे जे रस्ता खराब होता म्हणा, प्लस ते दुसरं आता आपण जेवढे पण आता न्यूज चॅनल आणि तुमच्या मार्फत जे आम्हाला गोष्टी कळल्या त्याच्यावरून हे कळलं की मंडळाला आधीच माहीत होतं की मूर्तीचे नटबोल्ट ढिले होते किंवा ट्रॉली ज्या मूर्तीची साईज होती 22 फूटच्या मूर्तीसाठी जेवढं अपेक्षित होतं तेवढी मोठी नव्हती ती की ते कॅरी करणार। आणि जेव्हा ते तिथून तिथपर्यंत पोचली पण जेव्हा मिरवणूकमध्ये आली त्यावेळेला तिथे ज्या पद्धतीने क्राऊड झाला, ज्या पद्धतीने त्याला खेचून नेताना ते जे झालं ते भरपूर दुर्दैवी झालं आहे। ते कोणत्याही मंडळासोबत व्हायला नाही पाहिजे होतं, कारण कोणतंही मंडळ आपल्या मूर्ती जेव्हा घेऊन येते मंडळामध्ये एक अपेक्षा असते, की इच्छा असते की आमचा बाप्पा यावं, बसावं, त्यांना आम्ही 10 दिवस 11 दिवस पूजावं आणि मग भरपूर चांगल्या पद्धतीने त्याला विसर्जन करावं। पण अशा पॉईंटला येऊन जेव्हा ते मूर्ती कोसळते किंवा असं ते भरपूर दुःखद आहे ते, आणि त्या ह्याच्यामध्ये अध्यक्षाचं आणि कार्यकर्त्याचं पण दुर्दैवी मृत्यू झाला तर ते भरपूर
शॉकिंग आहे. काळजी कशा प्रकारे घेणार आपण? काळजी हे करायला पाहिजे की आता जर तुम्ही जर ठरवताय की मूर्ती आम्हाला एवढी मोठी ठेवायची आहे, हे करा की ज्याच्याकडून तुम्ही मूर्ती बनवून घेताय तो जो खालचा बेस करतो ते बेस किती मजबूत केला आहे आणि प्लस त्याची ट्रॉली किती मोठी आहे. जेवढी मोठी तुम्ही मूर्ती करताय ना एक्झॅक्ट तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही वाढवून तुम्ही ट्रॉली ठेवा, जेणेकरून ते मूर्ती बॅलन्स राहणार त्याच्यावरती. आणि जेव्हा तुम्ही ते ट्रॉली जेव्हा खेचता ना तर हे करा की ते पार्टला प्रॉपर त्यांनी वेल्डिंग करून किंवा नटबोल्टच्या सहाय्याने ते टाईट बसवलेलं असेल, हे तुम्ही निघण्याच्या आधी ते तुम्ही चेक केलं पाहिजे. आणि प्लस त्यांना मूर्तिकाराला तुम्ही हे विचारलं पाहिजे की बाय मूर्तीला कशा पद्धतीने सेफ्टीच्या थ्रू आत्ताचं आहे ना भरपूर ह्या वर्षीचं ट्रेंडिंग झालं आहे की ना बॅलन्सिंग मूर्त्यांना मोस्टली सगळीकडे आता घेऊन येतात. तर माझं तर हेच म्हणणं आहे की ना पहिलं बॅलन्सिंग मूर्ती जर तुम्ही घेऊन येत आहे तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने फिटिंग केलेली आहे, त्याला कशा पद्धतीने पार्टवरती अटॅच केलं आहे, जेणेकरून आता जरा रस्ता जर खराब जरी भेटला तर तो हलतोच. जेव्हा बॅलन्सिंग मूर्ती तुम्ही घेऊन जाता तर तो तुम्ही कसा काय तो फिटिंग करून त्याला टाईट केला आहे ना त्याच्यावरती मेन लक्ष द्यायला पाहिजे की आगमन आहे किंवा विसर्जनाला तुम्ही जेव्हा मंडपातून बाहेर काढतात तर त्यावेळेला तो जो फिटिंग आहे तो फिटिंग कसा आहे काय तो फक्त तेवढा चेक करून निघाला ना तर ही दुर्घटना घडणारच नाही.